हॅलो एव्हरीवन. आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 15 ही थोडक्यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवून घेणार आहोत. मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर पर्यावरणीय व्यवस्थापन. आता पर्यावरणाचं व्यवस्थापन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. जसं आपल्याला माहीत आहे की पर्यावरण दूषित होत आहे मोठ्या प्रमाणावर. मग या पर्यावरणाला दूषित होण्यापासून थांबवण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. त्या उपायांनाच आपण पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणतो. मग सर्वात आधी आपण प्रदूषण म्हणजे काय ते पाहणार आहोत. मग बघा, नैसर्गिक घटकांचं किंवा नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला जे काही हानिकारक असे दूषीकरण होत असतं त्याला प्रदूषण म्हणतात. किंवा पर्यावरणाला जे काही दूषित केलं जातं त्याला प्रदूषण म्हटलं जातं. हे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात, आपण त्यांचा अनुभव घेत असतो आणि याचपैकी एक महत्त्वाची घटना म्हणजे प्रदूषण. आता प्रदूषणाची व्याख्या आपण पाहिली की पर्यावरणाचं दूषीकरण म्हणजे प्रदूषण होय. मग जसं या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की कारखान्याच्या जो काही चिमणी आहे तिचा जो धूर आहे तो हवेमध्ये सोडला जातोय आणि त्यामुळे काय होतंय तर हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की गाडीमधून निघणारा जो धूर आहे त्यामुळे हवेचं प्रदूषण आपल्याला दिसत आहे. मग अशा अनेक घटना आपल्याला अनुभवता येतात रोजच्या जीवनामध्ये. मग प्रदूषण त्या कोणकोणत्या घटनांच्याद्वारे होत असतं हे तुम्हाला अभ्यासायचं आहे किंवा त्याची तुम्हाला नोंदही करायची आहे. त्यानंतर प्रदूषके म्हणजे काय. मग बघा, जे प्रदूषण घडत असतं मग ते कोणकोणत्या घटकांच्या द्वारे घडतं त्या घटकांना प्रदूषके म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजते की मग या आता ही जी कार आहे ही कार काय करत आहे, धूर सोडत आहे. म्हणजेच कार ही काय झाली, एक प्रकारे प्रदूषक झाली. बरोबर, म्हणजे कारच्या माध्यमातून प्रदूषण घडतंय म्हणून कार ही काय आहे, धूर सोडणारी कार प्रदूषक आहे, पोल्युटंट आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग या प्रदूषकांचा अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो. म्हणजेच काय तर मग या निसर्गामध्ये किंवा या परिसंस्थेमध्ये जे काही वनस्पती आहे, प्राणी आहे किंवा मानव आहे या सर्वांवरती या प्रदूषकांचा परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो. मग त्यातूनच वेगवेगळे आजार विकारही निर्माण होतात किंवा ती जी काही प्रजाती आहेत त्या प्रजातीवर, त्यांच्या परिसंस्थेवर किंवा जे काही अधिवासावर मोठ्या प्रमाणात प्रदूषकांचा परिणाम होत असतो. मग आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. आता आपण प्रदूषणाचे प्रकार, ज्यामधला पहिला एक प्रकार आहे हवा प्रदूषण. मग विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवेचे प्रदूषण होत असते. समजते. मग आता यामध्ये हवा प्रदूषणाची काही कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. तर नैसर्गिक कारणं आणि मानवनिर्मित कारणं, की या कारणांमुळे काय होत असतं, हवेचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं किंवा हवा प्रदूषित होत असते. मग आता या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक बघा. मग ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर उद्रेकातून घनरूप, वायुरूप, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प, धूलिकण यामुळे काय होत असतं, ती जी काही हवा आहे ती हवा दूषित होत असते आणि त्या ठिकाणी मग हवेचं प्रदूषण आपल्याला बघायला मिळत असतं. त्यानंतर अजून दुसरं नैसर्गिक कारण म्हणजे भूकंप. मग भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारू वायू काय होतात, मोठ्या प्रमाणात बाहेर येतात किंवा त्याची पाण्याची वाफ होऊन ते हवेमध्ये मिसळले जात असतात. मग त्यामुळे सुद्धा हवा जी आहे ती दूषित होत असते, प्रदूषित होत असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्या उद्रेकाबरोबर अनेक घनरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ बाहेर पडतात, जसं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. आणि हेच पदार्थ काय करत असतात, मग हवेला प्रदूषित करत असतात. मग ही झाली हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणं. आता मानवनिर्मित कारणं आपण पाहणार आहोत. मग इंधनांचा वापर.
दगडी कोळसा, लाकूड, LPG रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे हवेत मिसळले जातात. म्हणजे या इंधनांचं ज्वलन केल्यानंतर हे सगळे जे काही घटक आहेत हे हवेमध्ये मिसळले जातात आणि त्याचबरोबर मग मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण या ठिकाणी निर्माण होत असतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग इंधनाच्या वापरातून मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होतं आणि इंधन हा मानवनिर्मित उपयोग आहे. आपल्याला माहिती आहे की मानव त्याचा वापर करतो, म्हणून हवेच्या प्रदूषणात हे मानवनिर्मित कारण आपण पकडणार आहोत, धरणार आहोत. त्यानंतर औद्योगिकीकरण. आता हे काही तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे की औद्योगिकीकरणामुळे काय झालेलं आहे, मोठमोठ्या कारखान्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्या कारखान्यातून निघणारा जो काही धूर आहे, भस्मे आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, हे मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळतात आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण घडतं. मग हे सुद्धा मानवनिर्मित कारण आहे हवेला प्रदूषित करण्याचं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्वालामुखीचा उद्रेक आपण बघितला आणि वणवा हा एक नैसर्गिकच काय आहे तर कारण आहे हवेच्या प्रदूषणाचं, की नैसर्गिकरित्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागते, बरोबर आहे, आणि त्या आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ज्वलन होऊन अनेक विषारी वायू हवेमध्ये सोडले जातात आणि त्यातून हवेचं प्रदूषण घडत असतं. मग हे नैसर्गिक कारण या ठिकाणी किंवा नैसर्गिक घटक आपल्याला हवा प्रदूषणाचे बघायला मिळत आहे. मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषके म्हणजे काय, त्याचबरोबर त्या प्रदूषणाचा प्रकार म्हणजे हवा प्रदूषण हा थोडक्यात अभ्यासला. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करू. मग प्रश्न पहिला आहे बघा, सराव करूया. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या हवेच्या प्रदूषणाची 3 उदाहरणे घ्या. मग यामध्ये वाहनांचा धूर हे एक उदाहरण आहे, कारखान्याचा धूर हे एक उदाहरण आहे, त्यानंतर कीटकनाशकांची फवारणी म्हणा हा सुद्धा एक त्यामधला भाग आहे. म्हणजे हे 3 उदाहरणं तुम्ही हवा प्रदूषणाच्या बाबतीत घेऊ शकता. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. दुसऱ्या प्रश्नात हवा प्रदूषणावर 4 उपाय सुचवायचे. मग यामध्ये पहिला जो काही उपाय आहे तो आपण या ठिकाणी लिहू शकतो की सार्वजनिक वाहनांचा वापर केला तर हवेचं प्रदूषण आपल्याला कमी करता येईल, हा एक उपाय आपण घेऊ शकतो. त्यानंतर अविघटनशील आपण पदार्थ जाळणार नाही, जेणेकरून त्याच्यामधून हवेचं प्रदूषण थांबवता येईल. त्यानंतर कारखाने उंच ठिकाणावर किंवा शहराच्या बाहेर मोकळ्या ठिकाणी आणि उंच ठिकाणी जर असतील तर हवेचं प्रदूषण टाळता येईल. त्यानंतर कारखान्याचा जो काही धूर आहे त्याची जी काही चिमणी आहे तिची उंची जर वाढवली, जास्त उंचावर जर केली तर त्या ठिकाणी आपण हवेचं प्रदूषण टाळू शकतो. असे 4 उपाय आपण या ठिकाणी हे सुचवू शकतो किंवा लिहू शकतो. हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, हवा प्रदूषणाची कोणतीही 4 नैसर्गिक कारणं आपल्याला सांगायची आहेत. मग जसं की ज्वालामुखीचा उद्रेक हे एक नैसर्गिक कारण आहे, भूकंप, त्यानंतर वणवा आणि जे काही धुळीचे वादळं आहेत, तर या 4 घटकांमुळे हवेचं प्रदूषण होऊ शकतं आणि हे 4ही घटक काय आहेत, नैसर्गिक घटक आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. खालीलपैकी मानवनिर्मित प्रदूषणाची कारणे कोणती आहेत त्यांना वर्तुळ करायचं आहे, फक्त मानवनिर्मित. मग बघा, इंधनांचा वापर मानवनिर्मित प्रदूषण आहे, औद्योगिकीकरण मानवनिर्मित कारण आहे आणि अणुस्फोट हे सुद्धा मानवनिर्मित कारण आहे. या तिघांच्या याच्यामधनं किंवा तिघांच्या सहकार्य नाही म्हणता येणार, परंतु 3 या घटकांच्या माध्यमातून काय होत असतं, मानवनिर्मित प्रदूषण निर्माण होत असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इतर जी काय आहेत ती मात्र नैसर्गिक हवेची प्रदूषणाची कारणं आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खालील चित्रात हवेच्या प्रदूषणाचे कारण कोणत्या प्रकारचे आहेत. मग हे जे काही प्रकार, हा जो काही प्रकार आहे हा मानवनिर्मित हवेच्या प्रदूषणाचं कारण आहे आणि वणवा हे काय आहे, नैसर्गिक हवेच्या प्रदूषणाचं कारण आहे. मग निसर्गनिर्मित लिहा, इथे मानवनिर्मित लिहा. मग या प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका किंवा जो काही सराव संच आहे
तो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सोडून घेतलेला आहे। अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संच पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।